हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा 5th लेसन प्रोबॅबिलिटीमधील प्रॅक्टिस सेट 5.3 मधील क्वेश्चन नंबर 1 मधील एक्झाम्पल 5 पाहणार आहोत. पहा आपल्याला एक्झाम्पल 5 काय दिलेलं आहे. फ्रॉम 3 मेन अँड 2 वुमेन एन्व्हायरमेंट कमिटी ऑफ 2 पर्सन्स इज टू बी फॉर्म्ड. आपल्याला एक्सपेरिमेंट काय दिलेलं आहे पहा. 3 मेन आणि 2 वुमेन यांच्यापासून काय करायचे आहेत, आपल्याला 2 पर्सन्सच्या एन्व्हायरमेंट कमिटी तयार करायच्या आहेत. आता याच्यासाठी आपला सॅम्पल स्पेस काय येईल पहा. आपल्याला काय काय आउटकम्स मिळतील. काय सांगितलेलं आहे आपल्याला 3 मेन. आता 3 मेन काय घेऊ आपण, M1 M2 आणि M3 हे काय करू आपण 3 मेन घेऊ आणि 2 वुमेन W1 W2 या 2 वुमेन घेऊ. आता याच्यापासून आपल्याला 2 पर्सन्सच्या काय करायच्या आहेत, कमिटी करायच्या आहेत. मग आपल्याला काय काय आउटकम्स मिळतील पहा. सॅम्पल स्पेस काय मिळेल आपल्याला, S इज इक्वल्स टू, फर्स्ट काय करू आपण, या दोघांची कमिटी तयार करू, M1 M2. त्यानंतर M1 आणि M3. पहिला काय घेतलं M1 M2. आता काय घेऊ आपण M1 M3 M1 M3 या दोघांची कमिटी तयार केली. आता आपण M2 आणि M3 या दोघांची कमिटी तयार करू, M2 M3. आता या 2 वुमेन्सची कमिटी तयार करू, W1 W2. आता आपल्याला या M1 बरोबर W1 आणि M1 बरोबर W2 घेऊन कमिटी तयार करू, M1 W1 आणि M1 W2. त्यानंतर या M2ची या W1 आणि W2 बरोबर कमिटी तयार करू, M2 W1 M2 W2. त्यानंतर या M3ची आपण W1 आणि W2 बरोबर कमिटी तयार करू, M3 W1 आणि M3 W2. एवढे आउटकम्स आपल्याला मिळतील सॅम्पल स्पेसमध्ये. म्हणजेच N ऑफ S नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स किती येतील पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. किती मिळाले आपल्याला नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स 10. पहा नोटबुकमध्ये लिहून घेऊ आपण. फर्स्ट काय करायचं, आपण दिलेला एक्सपेरिमेंट काय करायचं आहे लिहून घ्यायचं आहे. फ्रॉम 3 मेन अँड 2 वुमेन एन्व्हायरमेंट कमिटी ऑफ 2 पर्सन्स इज टू बी फॉर्म्ड. आता 3 मेन आपण M1 M2 M3 कन्सिडर करू आणि 2 वुमेन W1 W2 कन्सिडर करू. लेट 3 मेन आर M1 M2 M3 अँड 2 वुमेन आर W1 W2. अ कमिटी ऑफ 2 पर्सन्स इज टू बी फॉर्म्ड. आपल्याला 2 पर्सन्सची कमिटी तयार करायची आहे. कोणतेही 2 पर्सन घ्यायचे आहेत आणि कमिटी तयार करायची आहे. देअर फॉर द सॅम्पल स्पेस. मग आपल्याला सॅम्पल स्पेसमध्ये कोणकोणते आउटकम्स मिळतील पहा. आता आपण पाहिलेलं आहे, लिहून घेऊ आपण. M1 M2 M1 M3 M2 M3 W1 W2 M1 W1 M1 W2 M2 W1 M2 W2 M3 W1 M3 W3. हे आउटकम्स आपल्याला मिळतील. आता नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स किती मिळाले पहा आपल्याला याच्यामध्ये सॅम्पल पॉईंट्स, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. म्हणजे N ऑफ S किती मिळालं, 10. आता आपल्याला कंडिशन फॉर इव्हेंट A काय दिलेले आहे पहा. देअर मस्ट बी ॲट लिस्ट वन वुमन मेंबर. आपल्याला कमीत कमी 1 वुमन मेंबर असलेले आउटकम्स सेट एमध्ये घ्यायचे आहेत. पहा मग सॅम्पल स्पेसमध्ये 1 वुमन मेंबर असलेले आउटकम्स कोणते आहेत. वुमन मेंबर नाही, इथे नाही, इथे नाही, इथे W1 W2. म्हणजे इथे आता इथे ॲट लिस्ट 1 वुमन मेंबर म्हटलेलं आहे. म्हणजे 1 किंवा 1पेक्षा जास्त मिळाले तरी चालेल, पण 1पेक्षा कमी असायला नको पाहिजे. जर आपल्याला 2 वुमन असतील तरी चालेल. मग आता इथे पहा W1 W2. आता इथे 2 वुमेन आहेत. मग आपल्याला हा आपला फेवरेबल आउटकम असणार आहे. आता इथे 1 वुमन आहे, म्हणजे हा पण फेवरेबल आउटकम असणार आहे. इथे पण 1 वुमन आहे, येथे 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 पण 1 वुमन आहे.
म्हणजे सेट एमध्ये कोणकोणते आउटकम्स येतील पहा. W1 W2 ॲटलिस्ट 1 म्हणजेच कमीत कमी 1 किंवा 1पेक्षा जास्त, त्यामुळे W1 W2 घ्यायला विसरायचं नाही. M1 W1 M1 W2 M2 W1 M2 W2 M3 W1 M3 W2 M3 W2. आता या प्रत्येक आउटकममध्ये काय आहे, ॲटलिस्ट 1 वुमन आहे. मग आता नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए किती आहेत पहा. नंबर ऑफ एलिमेंट्स 1 2 3 4 5 6 7. एन ऑफ ए किती मिळालं आपल्याला 7. आता कंडिशन फॉर इव्हेंट बी काय दिलेलं आहे पहा. 1 मॅन 1 वुमन कमिटी टू बी फॉर्मड. आता 1 मॅन आणि 1 वुमन असलेल्या कमिटी आपल्याला सेट बीमध्ये लिहायचे आहेत. 1 मॅन अँड 1 वुमन. येथे 2 मेन आहेत, येथे पण 2 मेन आहेत, येथे पण 2 मेन आहेत, येथे 2 वुमेन आहेत. आपल्याला काय पाहिजे 1 मॅन अँड 1 वुमन. येथे 1 मॅन 1 वुमन आहे, म्हणजे हा आपला फेवरेबल आउटकम असणार आहे. इथे 1 मॅन 1 वुमन आहे, येथे 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 पण 1 मॅन 1 वुमन आहे. म्हणजे हे आपले फेवरेबल आउटकम्स असणार आहेत. मग सेट बीमध्ये कोणते आउटकम्स येतील पहा. जो आपण M1 W1 M1 W2 M2 W1 M2 W2 M3 W1 M3 W2. आता नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट बी किती आहेत पहा. नंबर ऑफ एलिमेंट्स 1 2 3 4 5 6. म्हणजेच नंबर ऑफ बी किती मिळाला आपल्याला 6. आता कंडिशन फॉर इव्हेंट सी काय आहे पहा. देअर शुड नॉट बी अ वुमन मेंबर. वुमन मेंबर नसलेले आउटकम्स आपल्याला सेट सीमध्ये लिहायचे आहेत. आता M1 M2 यामध्ये वुमन मेंबर आहे का, नाही, म्हणजे हा आपला फेवरेबल आउटकम असणार आहे. M1 M3 यामध्ये वुमन मेंबर नाही. M2 M3 यामध्ये वुमन मेंबर नाही, म्हणजे हे आपले फेवरेबल आउटकम्स असणार आहे. आता यामध्ये पहा वुमन आहे, यामध्ये 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 वुमन आहे. म्हणजे आपले फेवरेबल आउटकम्स कोणते असणार आहेत. M1 M2 M1 M3 M2 M3. सेट सीमध्ये कोणकोणते आउटकम्स येतील पहा. M1 M2 M1 M3 M2 M3. आता एन ऑफ सी म्हणजेच नंबर ऑफ एलिमेंट किती आहेत पहा. 1 2 3. म्हणजेच एन ऑफ सी किती मिळालं आपल्याला 3. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पहा पुन्हा एकदा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.